नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. सर्व लाभार्थ्यांना पेन्शन वाटप सुरू झालेले आहे. डीबीटीद्वारे हे पेन्शन मिळत आहे. मग तुम्ही जर डीबीटी केले असेल तर तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहे. पेन्शन वाटप चालू असताना काही जणांनी डीबीटी केली आणि त्यांना लगेच पैसे हे या ठिकाणी सर्व हप्ते मिळाले. एका लाभार्थ्यांना 6,000 रुपये मिळाले, म्हणजेच की 4 हप्त्यांचे पैसे मिळून त्यांना 6,000 रुपये डीबीटीने केल्यामुळे त्यांना डीबीटीने मिळाले. तेही नेहमीसाठी, कारण की एकदा डीबीटी केलं की तुम्हाला परत परत करण्याची आवश्यकता नाही. आज बघूया या ठिकाणी की कुठे कुठे पेन्शन मिळाले. तर बघा, त्यांना 3,000 रुपये पेन्शन मिळाले आहे. मग या ठिकाणी अहिल्यानगर राहुरी तालुक्यातील 3,000 मिळालेले आहे. मग सिंधुदुर्गमध्ये 3,000 रुपये मिळालेले आहे. नांदेड 1,500 रुपये मिळालेले. या ठिकाणी यांना 1,500 रुपये मिळाले. 30 तारखेला या ठिकाणी यांना 4,500 रुपये मिळाले आहे. मागील पैसे मिळालेले आहे. डीबीटी केल्यामुळे जालन्याला सुद्धा 6,000 रुपये मिळाले. म्हणजे यांचे मागील 4 महिन्याचे थकीत पैसे असतील, त्यामुळे त्यांना 6,000 रुपये मिळाले. मग फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मिळून 6,000 रुपये त्यांना मिळालेले आहे. तालुका मधील 3,000 रुपये त्यांना जमा. डीबीटीमुळे या ठिकाणी बघू शकतात की माझे पैसे जमा झाले. गडचिरोली ड्रिगिस्ट 3,000 रुपये, ड्रिगिस्ट पुणे, म्हणजेच की गडचिरोलीला 3,000 रुपये, पुण्यात 3,000 रुपये जमा झालेले आहे. या ठिकाणी दंड रुपये म्हणजे की जमा झालेले आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेत यांचे दंड 6,000 रुपये आहेत, मागचे आलेले आहेत. आता पुढील सुद्धा पैसे या ठिकाणी लवकरच मिळणार आहे. अहिल्या जिल्हा नगरमध्ये 3,000 रुपये आलेले आहे. अशा पद्धतीने पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या ज्या लाभार्थ्यांचे डीबीटी झालेली आहे त्यांनाच या ठिकाणी या खात्यांमध्ये पैसे हे मिळालेले आहे. जर तुमच्या तालुक्यामध्ये इतर पैसे ठिकाणी तुम्हाला मिळाले नाहीत, याचा अर्थ तुमच्या डीबीटीमध्ये काहीतरी क्युरी आहे. तुम्ही डीबीटी लवकरात लवकर लिंक करून घ्या आणि आधार सुद्धा तुमचं अपडेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर हे पैसे तुम्हाला या ठिकाणी मिळतील. डीबीटी आपण बघू शकता, लाभार्थ्यांना महिन्याचे 6,000 रुपये काही काही लाभार्थ्यांना आलेले आहेत. 3/4/2025 रोजी, म्हणजेच त्यांना 6,000 रुपये, कोणाला 3,000 रुपये, येत्या एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला त्यांना पैसे हे आलेले आहेत. जे काही काही लाभार्थ्यांना जे पैसे यायचे बाकी आहे, तर त्या लाभार्थ्यांना सुद्धा लवकरात लवकर हे पैसे या ठिकाणी येऊन जातील. तुम्ही त्यांच्याशी म्हणजेच की तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. आणि ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचेच पैसे मिळणार आहेत. त्यांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळणार नाही. म्हणजेच की ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना संजय गांधी निराधार योजनेचाच पैसे मिळतील. कुठल्याही एकाच योजनेचे तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे. जे अनुदान आहे ते मिळणार आहे. दोन्ही योजनेचा तुम्ही एकसाथ लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही कुठलीही एकच योजना ही चालू करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.